धनु राशी 15 जुलै ते पुढील 7 दिवस नियतीचा मोठा निर्णय, मोठा टर्निंग पॉइंट. तयार रहा. नमस्कार. आपल्या स्वामी कृपा राशीफल यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. धनु राशीच्या व्यक्तींनो, आजचा हा संदेश अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण 15 जुलैपासून पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यात अशा काही घटना घडू शकतात ज्या तुमच्या भविष्याची दिशा बदलून टाकतील. काही लोकांसाठी हा काळ आनंद घेऊन येणार आहे, तर काही लोकांसाठी हा काळ सत्य समोर आणणारा ठरणार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे, नियती आता शांत बसणार नाही. अनेक दिवसांपासून रखडलेल्या गोष्टी आता हलू लागतील. अनेक दिवसांपासून ज्याची वाट पाहत आहात त्याची चाहूल आता लागू शकते. जर तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांवर विश्वास असेल तर कमेंटमध्ये आत्ताच जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार असलेला संदेश कदाचित तुमच्या मनाला नवी दिशा देईल. मागील काही महिन्यांचा संघर्ष आता संपणार का? धनु राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही मागील काही महिन्यात खूप काही सहन केले आहे. काही गोष्टी अशा घडल्या ज्यांचा तुम्ही कधी विचारही केला नव्हता. ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनी साथ सोडली. ज्यांच्यासाठी वेळ दिला त्यांनी तुमची किंमत ओळखली नाही. अनेक वेळा तुम्ही स्वतःच्या मनाला समजावत राहिलात की उद्या सर्व काही ठीक होईल, पण प्रत्येक नवीन दिवस नवीन चिंता घेऊन आला. रात्री झोप येत नव्हती, मनात सतत विचार सुरू होते. माझ्याबरोबरच असे का घडते हा प्रश्न तुम्हाला सतावत होता. पण आता विश्व तुम्हाला सांगत आहे की तुमच्या संघर्षाचा काळ हळूहळू संपत आहे. ज्या वेदना तुम्ही अनुभवल्या आहेत त्यांचं उत्तर मिळण्याची वेळ जवळ आली आहे. नियतीचा मोठा निर्णय म्हणजे नेमकी काय? पुढील 7 दिवसांमध्ये एखादी अशी घटना घडू शकते जी सुरुवातीला साधी वाटेल, पण नंतर तीच तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरेल. एखादा फोन कॉल, एखादा मेसेज, एखादी अचानक भेट, एखादा महत्त्वाचा निर्णय किंवा एखादी नवीन संधी तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकते. विश्व तुम्हाला एका नवीन दिशेकडे नेत आहे, पण त्यासाठी काही जुन्या गोष्टी मागे सोडाव्या लागतील. काही लोकांना एखादे कठीण सत्य स्वीकारावे लागू शकते. काहींना एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. सुरुवातीला हा बदल अस्वस्थ करणारा वाटेल, पण पुढे जाऊन तोच बदल तुमच्या आयुष्याचा सर्वात मोठा आशीर्वाद ठरेल. करिअर आणि नोकरीमध्ये मोठी संधी. ज्या लोकांनी प्रामाणिकपणे मेहनत केली आहे त्यांच्यासाठी हा काळ विशेष आहे. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. वरिष्ठ व्यक्ती तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू शकतात. एखाद्या नवीन जबाबदारीची सुरुवात होऊ शकते. काही लोकांना प्रमोशनची बातमी मिळू शकते. काहींना नवीन नोकरीची संधी मिळू शकते. जर तुम्ही बेरोजगार असाल तर निराश होऊ नका. पुढील काही दिवसांमध्ये एखादी अशी संधी तुमच्यासमोर येऊ शकते ज्याची तुम्ही अपेक्षाही केली नसेल. मात्र स्वतःवर विश्वास ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण अनेक वेळा आपण यशाच्या अगदी जवळ असतो आणि त्याच वेळी हार मानतो. व्यवसाय करणाऱ्यांसाठी खास संकेत. व्यवसाय करणाऱ्या धनु राशीच्या लोकांसाठी हा काळ आशादायक आहे. अडकलेले व्यवहार पूर्ण होऊ शकतात. नवीन ग्राहक मिळू शकतात. नवीन संपर्क निर्माण होऊ शकतात. ज्या कामात सतत अडथळे येत होते ते काम अचानक वेगाने पुढे जाऊ शकते. पण लक्षात ठेवा, प्रत्येक संधी स्वीकारणे आवश्यक नसते. काही वेळा योग्य संधी निवडणे हेच सर्वात मोठे यश असते. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचार करा. आर्थिक परिस्थितीमध्ये मोठा बदल. धनु राशीच्या अनेक लोकांच्या मनावर सध्या पैशाची चिंता आहे. घरच्या जबाबदाऱ्या, वाढलेले खर्च, कर्जाचा ताण आणि भविष्याची चिंता यामुळे मन अस्वस्थ झाले आहे. पण पुढील 7 दिवसांमध्ये काही सकारात्मक संकेत मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. एखादे जुने देणे वसूल होऊ शकते. अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग तयार होऊ शकतो. काही लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे, पण त्याच वेळी खर्चावर नियंत्रण ठेवणे देखील गरजेचे आहे, कारण येणारा पैसा टिकवणे हे कमावण्या इतकेच महत्त्वाचे असते. प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये काय घडणार? धनु राशीच्या अनेक व्यक्ती सध्या भावनिक संघर्षातून जात आहेत. काहींच्या नात्यात गैरसमज आहेत. काही लोक अजूनही भूतकाळातील आठवणींमध्ये अडकलेले आहेत. काहींना आपल्या जवळच्या व्यक्तीकडून अपेक्षित प्रेम आणि साथ मिळत नाही. पुढील 7 दिवसांमध्ये एखाद्या नात्याबद्दल मोठी स्पष्टता मिळू शकते. तुम्हाला समजू शकते की कोण खरोखर तुमच्यावर प्रेम करतो आणि कोण फक्त गरजेपुरता तुमच्यासोबत होता. काही लोकांच्या आयुष्यात जुनी व्यक्ती पुन्हा परत येऊ शकते. काहींना माफी मागण्याची किंवा माफ करण्याची वेळ येऊ शकते. लक्षात ठेवा, अनेक वेळा नाती नशिबामुळे नाही तर अहंकारामुळे तुटतात. त्यामुळे मनातील राग आणि हट्ट सोडण्याचा प्रयत्न करा. कबरं आणि घरातील वातावरण.
घरातील वातावरण हळूहळू सुधारू शकते. एखादा जुना वाद मिटू शकतो. कबराच्या व्यक्तींचे सहकार्य मिळू शकते. घरात एखाद्या शुभ कार्याची चर्चा सुरू होऊ शकते. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा ठरू शकतो. कबरासाठी वेळ काढा, कारण पैसा आणि यश पुन्हा मिळू शकते, पण नात्यांमध्ये आलेले अंतर भरून काढण्यासाठी वेळ लागतो. आरोग्याबाबत दुर्लक्ष करू नका. मागील काही काळातील मानसिक ताण आता शरीरावर परिणाम करू शकतो. थकवा, झोपेच्या समस्या, मानसिक अस्वस्थता किंवा ऊर्जा कमी झाल्याची भावना निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्वतःकडे लक्ष द्या. योग्य आहार घ्या, पुरेशी झोप घ्या, नकारात्मक विचारांपासून दूर राहा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःला दोष देणे बंद करा, कारण प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात नसते. आयुष्यात अचानक येणाऱ्या व्यक्तींपासून सावध राहा. धनु राशीच्या व्यक्तींनो, पुढील 7 दिवसांमध्ये तुमच्या आयुष्यात काही नवीन लोक प्रवेश करू शकतात किंवा काही जुनी माणसं पुन्हा तुमच्या संपर्कात येऊ शकतात. यापैकी काही लोक तुमच्या प्रगतीसाठी महत्त्वाचे ठरतील, तर काही लोक फक्त त्यांचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी तुमच्या जवळ येऊ शकतात. त्यामुळे प्रत्येकावर लगेच विश्वास ठेवू नका. विशेषतः ज्या व्यक्ती पूर्वी तुमच्या आयुष्यातून अचानक निघून गेल्या होत्या आणि आता पुन्हा जवळ येण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांच्याबाबत शांतपणे विचार करा. भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका, कारण काही वेळा नियती दुसरी संधी देते, पण काही वेळा ती फक्त तुमची परीक्षा घेत असते. या काळात तुम्हाला लोकांची खरी ओळख होऊ शकते. जे तुमच्या यशात आनंदी असतील ते कायम तुमच्यासोबत राहतील, पण जे तुमच्या प्रगतीमुळे अस्वस्थ होतील त्यांच्यापासून हळूहळू अंतर ठेवणेच योग्य ठरेल. लक्षात ठेवा, प्रत्येक हसणारे चेहरे तुमचे हितचिंतकच असतात असे नाही. विश्व तुम्हाला आता अशा टप्प्यावर घेऊन जात आहे जिथे योग्य लोक आणि चुकीचे लोक यांच्यातील फरक स्पष्ट होऊ लागेल. त्यामुळे कोणावरही अंधविश्वास ठेवू नका. तुमच्या अंतर्मनाचा आवाज ऐका, कारण अनेक वेळा आपले मन आधीच सत्य सांगत असते, पण आपणच त्याकडे दुर्लक्ष करतो. नियतीचा टर्निंग पॉइंट कोणत्या स्वरूपात येणार? धनु राशीच्या व्यक्तींनो, तुम्ही ज्या मोठ्या टर्निंग पॉइंटची वाट पाहत आहात तो प्रत्येकासाठी सारखा असणार नाही. काही लोकांसाठी तो आर्थिक लाभाच्या रूपात येईल, काही लोकांसाठी तो नोकरी किंवा व्यवसायातील मोठ्या संधीच्या रूपात येईल, काही लोकांसाठी तो नातेसंबंधातील स्पष्टतेच्या रूपात येईल, तर काही लोकांसाठी तो आध्यात्मिक जागृतीचा क्षण ठरेल. कदाचित तुम्हाला एखादी गोष्ट गमवावी लागेल जी तुम्हाला खूप प्रिय आहे. त्या क्षणी तुम्हाला वाटेल की तुमच्याबरोबर अन्याय झाला आहे, पण काही महिन्यांनंतर तुम्हाला समजेल की जे घडले तेच तुमच्या भल्यासाठी होते, कारण अनेक वेळा नियती आपल्याकडून काही गोष्टी काढून घेते जेणेकरून त्याऐवजी अधिक चांगल्या गोष्टी देऊ शकते. पुढील 7 दिवसांमध्ये एखादा असा निर्णय तुमच्यासमोर येऊ शकतो ज्यामुळे सुरुवातीला भीती वाटेल, पण जर तो निर्णय प्रामाणिकपणा, सत्य आणि आत्मविश्वासाच्या आधारावर घेतला असेल तर तो तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवून आणू शकतो. विश्व तुम्हाला सतत संकेत देत आहे. काही वेळा हे संकेत एखाद्या व्यक्तीच्या माध्यमातून येतात, काही वेळा एखाद्या घटनेच्या माध्यमातून येतात आणि काही वेळा आपल्या मनातील आवाजाच्या रूपाने येतात. त्यामुळे पुढील 7 दिवसांमध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या, कारण नियती आता तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत आहे. लक्षात ठेवा, मोठे बदल अचानक घडत नाहीत, ते आधी संकेतांच्या रूपाने येतात आणि धनु राशीच्या व्यक्तींनो, असे दिसत आहे की तुमच्या आयुष्यातील त्या संकेतांची सुरुवात आता झाली आहे. स्वामी समर्थांचा विशेष संदेश. स्वामी समर्थ महाराज सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. धनु राशीच्या व्यक्तींनो, हा काळ तुमचा पराभव करण्यासाठी आलेला नाही, हा काळ तुम्हाला अधिक मजबूत बनवण्यासाठी आलेला आहे. आज ज्या वेदना आहेत त्या उद्या तुमची ताकद बनतील. आज ज्या अडचणी आहेत त्या उद्या तुमच्या यशाची पायरी बनतील. कधीकधी देव आपल्याला उशिरा देतो, कारण तो आपल्यासाठी काहीतरी मोठे तयार करत असतो. त्यामुळे विश्वास सोडू नका. पुढील 7 दिवसांसाठी महाउपाय. दररोज सकाळी किंवा संध्याकाळी 108 वेळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जाप करा. शक्य असल्यास गुरुवारी पिवळ्या रंगाचे वस्त्र धारण करा. एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान करा आणि दररोज काही मिनिटे शांत बसून स्वामींचे स्मरण करा. हा साधा उपाय तुमच्या मनाला शांतता आणि आत्मविश्वास देईल. शेवटचा भावनिक संदेश. धनु राशीच्या व्यक्तींनो, जर तुम्हाला सध्या असे वाटत असेल की आयुष्य तुमच्या विरुद्ध गेले आहे, जर तुम्ही खूप थकला असाल, जर तुमच्या डोळ्यात अश्रू असतील आणि मनात वेदना असेल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा. रात्र कितीही काळी असली तरी पहाट नक्की होते. वादळ कितीही मोठे असले तरी ते कायम राहत नाही आणि संघर्ष कितीही कठीण असला तरी त्याचा एक दिवस शेवट होतोच. कदाचित पुढील 7 दिवस तुमच्या आयुष्यातील तो क्षण घेऊन येत आहेत ज्याची तुम्ही अनेक दिवसांपासून वाट पाहत आहात. त्यामुळे आशा सोडू नका. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वामींवर विश्वास ठेवा आणि नियतीवर विश्वास ठेवा. कमेंटमध्ये जय श्री स्वामी समर्थ लिहा आणि स्वामींचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर राहू द्या. तर हे होतं आजचं राशी भविष्य.
आणि हे राशी भविष्य ग्रहमानावर आधारित एक सर्वसाधारण अंदाज आहे. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि ग्रहदशा वेगळी असू शकते, त्यामुळे वैयक्तिक निर्णयांसाठी तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. तुमचा आजचा दिवस सुखमयी आणि प्रगतिकारक जाओ हीच स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. असेच माहितीपूर्ण लेख रोज मिळवण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.